नमस्कार. आज आपण मासवडी करणार आहेत. आज आपण पुढेच्या वड्या करणार आहेत. त्याला लागणारं सामान हे खोबऱ्याचा खीस, तिळाचं कूट, तिखट, लसण, खसखस, मीठ, कोथिंबीर. त्याला मासवडी पण म्हणतात, कोणी पुढेची वडी म्हणतात. आता हे सगळं एकत्र करून घ्यायचं. सगळं एकत्र करायचं. हे आपण मासवडीला डाळीचं पीठ, मीठ, जिरे, कोथिंबीर, तिखट, हळद टाकायची आणि पीठ मळून घ्यायचं. हे मसाला कांदा भाजलेला, आलं, लसूण, खोबरं, ते चपातीला सारण लावायचं, वरून खोबरं टाकायचं, ते कणे भाजून घ्यायचे. नंतर खोबरं, आलं, कांदा हे मिक्सर वाटून घ्यायचं. पाणी टाकायचं ह्याच्यात आणि हे बारीक वाटून घ्यायचं डबल. ते बारीक झाल्यावर एका भांड्यात काढून घ्यायचं. त्यात आपल्या चवीप्रमाणे तिखट मीठ टाकून कालवून घ्यायचं. ते चांगलं मळलेल्या पिठाची पोळी लाटून घ्यायची. ते सारखी लाटून घेतल्यावर परत त्या पोळीला मसाला लावायचा. आपण केलेलं सारण त्याच्यावर लावायचं. सारण लावून आल्यानंतर त्याची घडी व्यवस्थित करायची. आधी घडीला तेल लावायचं, नंतर चाळणीला तेल लावून त्या वड्या चाळणीमध्ये टाकून उकडायला ठेवायच्या. त्या उकळल्या का बघायचं आणि मग खाली उतरून घ्यायच्या. उकळल्या की खाली घ्यायच्या कशावर तरी, त्या चिरून ठेवायच्या. त्या चिरून ठेवून मग तळायला ठेवायचं. लालसर कलर येऊस्तर खमंग तळून घ्यायचं. ही बघा, ही मासवडी आता कशी तयार झालेली खाऊन बघा.